सियाला आणि या सगळ्यांना तुम्ही मुंबई एअरपोर्टला घेऊन जात होते. काय त्या नेमकं दरम्यान घडलं होतं? कुठून त्यांना पिकअप केलं? काय एकंदर त्या दिवशीची पूर्ण घटना होती जोपर्यंत तुम्ही एअरपोर्टला सोडलं होतं? काय सांग मॅडम, मी त्यांना पिकअप केलं बिबेवाडीमधनं. मला बुकिंग भेटली होती निळकंठ ट्रॅव्हल्समधनं. मग त्यांनी पिकअप केल्यानंतर रिया गाडीत बसत नव्हती. त्याच्या भावानं सोहेलनं तिला दंडाला धरून गाडीमध्ये बसवलं. बसल्यानंतर मी लगेच टाकलो आणि मला रियाच्या आईवडिलांनी म्हणले की सावकाश जावा. मी नंतर सावकाश गाडी नेली. मग ते औंधवरनं येत होतो. मग औंधला त्यांनी गाडी थांबवली आणि ते सोहेल म्हणला की मला गाणे लावायचे, भया गाणे लावून द्या. मग मी गाणे लावून दिले त्यांना. ते पुढे येऊन बसला, मागे बसला होता. नंतर मी लोड्यात गेलो. लोड्यात गेल्यानंतर ते म्हणले की तुम्ही खाली थांबा, आम्ही वरी जाऊन येतो 10-15 मिनिट. मग ते 15 मिनिट वरी गेले. नंतर 6 पॅसेंजर खाली आले. 4 पॅसेंजर गाडीमध्ये बसले. बसल्यानंतर मग मी लगेच टाकलं त्यांचं आणि तिथनं निघालो. मी फूड मॉलला गेलो. फूड मॉलला गेल्यानंतर मी 10 मिनिट गाडीमध्ये बसलो होतो. ते सगळेजण उतरून चहा प्यायला गेले होते. गेल्यानंतर मग एक मुलगी आली माझ्यापाशी गाडीपाशी. भैया तुम्ही लॉक काढा गाडीचं म्हणले. मी लॉक काढलो गाडीचं. लॉक काढल्यानंतर ते त्यांच्या पर्समधलं काय ते सामान घेतले त्याने. मी मागे बघितलो तर मला खिशामध्ये घातल्यावर दिसलं. नंतर मग मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. मग नंतर ते अर्धा तासानं आले, गाडीमध्ये बसले. बसल्यानंतर मग मला चला म्हणले. मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला. तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी. ड्रॉप केल्यानंतर मला त्यांचा कॉल आला. मी 200 मीटर गेलो होतो पुढे. भैया गाडी तुम्ही मला माझं बॅग राहिले, मला बॅग आणून द्या. मग मी म्हणलो की रिवाज घेतो 200 मीटर गाडी, तुम्ही बॅग घेऊन या दादा म्हणलो. तिकडे या म्हणलो चलत. मग त्यांनी 200 मीटर चलत आले. मी 200 मीटर मागे रिवाज गाडी घेतली. मग घेतल्यानंतर एक 500 मीटर मी खाली गेलो होतो. त्यांचा लगेच मला कॉल आला की भैया माझं पासपोर्ट विसरले गाडीमध्ये, बघा व्हिडिओ कॉल करतो मी. मग त्यांनी नंतर मला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मी त्यांना दाखवलं. ते म्हणले की भैया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा. मग मी पार्किंगला गेलो. ते 2 जण आले होते मुलं. आल्यानंतर ते पासपोर्ट बघितला, बॅटरी लावून मोबाईलची सगळं. मग गाडीमध्ये काहीच नव्हतं. मग मी नंतर आलो बाहेर. मग मला आमच्या मालकाने दुसरं भाडं दिले, मी आलो. ज्यावेळेस तुम्ही केतनला आणि रियाला मुंबई विमानतळावरती घेऊन जात होता त्यावेळेस गाडीमध्ये वातावरण कसं होतं? सगळं शांत होतं की वाद वगैरे काय झाले होते? नाही, ते बिबेवाडीमधनं लोड्या पस्तूर जावजी पस्तूर त्या बहीण भावा दोघांचे भांडणं चालू होते. नंतर काय नाही, पुन्हा नंतर ते गाणे लावत हसत खेळत गेले नंतर पुन्हा. पण ज्या वेळेला तुम्ही त्या फुटबॉलला थांबले होते चहा पाणी करण्यासाठी, त्यावेळेला तुमच्या ही बाब लक्षात आली का की काहीतरी काढून घेतलेलं आहे बॅगेतून सियानी किंवा काय? नाही मॅडम, एवढं पर्सनल गोष्टीला आम्ही लक्ष देत नाही कस्टमरच्या. पण तुम्ही पाहिलं होतं की सिया बॅगेतून काहीतरी वस्तू वस्तू काढत ते बघत होतो. मी फूड मॉलला थांबल्यास पर्समधून काहीतरी काढत होते. मी मागे भेटल्यानंतर ते माझ्याकडे बघितले. नंतर मी त्यांच्याकडे पुन्हा बघायला नाही. मग ते खिशामध्ये घालून गेले ते मध्ये. मग गेल्यानंतर मला पुढले काही माहित नाही. मग 10-15 अर्धा तासात ते आले. मग नंतर आल्यानंतर कॉल केले. मग मी गाडी पुढे घेऊन गेलो त्यांच्याकडे. नाव सांगा. माझं नाव जाधव वैभव दत्तात्रय.